नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर बंधूंनो, काय आहे शासन निर्णय हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. काही शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार सेवा अंतर्गत एक नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवरून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 15 मे 2019 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. एका प्राधिकरणाने आस्थापनेवरून दुसऱ्या एखाद्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशनाकरिता राज्य शासन सेवेतील केवळ गट क वर्गातील कर्मचारी पात्र असणार आहेत. याकरिता सदर कर्मचाऱ्यांचे मूळ संवर्गात किमान 5 वर्षाची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल. तसेच कर्मचारी ज्या संवर्गात कार्यरत आहे त्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमात नमूद करण्यात आलेल्या अर्हता, आवश्यक पात्रता, परीक्षा इत्यादी पूर्तता असणे आवश्यक आहे. सदरच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ होणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मूळ संवर्गात त्याची कामगिरी ही किमान ब दर्जाची असणे आवश्यक असेल. म्हणजे त्याच्या मूळ संवर्गातील सेवा कालावधीत प्रतिवर्षीच्या कार्यमूल्यमापन अहवालातील संख्यात्मक गुणांकन किमान 4 असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कोणती विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण चालू नसले पाहिजे. सेवा अंतर्गत कायमस्वरूपी समावेशन कधी होईल तर सेवा अंतर्गत कायमस्वरूपी समावेशन गट क मधील केवळ समान पदनाम, समान वेतन श्रेणी, समान सेवा प्रवेश नियमातील तरतुदी आणि समान कर्तव्य व जबाबदाऱ्या असणाऱ्या पदावर कायमस्वरूपी समावेशन. उदाहरणार्थ लिपिक टंकलेखक पदावरून लिपिक टंकलेखक पदावर, लेखा लिपिक पदावरून लेखा लिपिक पदावर, तलाठी पदावरून तलाठी पदावर, सहाय्यक पदावरून सहाय्यक पदावर इत्यादी. कायमस्वरूपी समावेशन करण्याचे अधिकार कर्मचारी ज्या नियुक्त प्राधिकाराच्या अधिपत्याखाली आहेत त्या नियुक्ती प्राधिकरणांना संबंधित कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी समावेशनासाठी कार्यमुक्त करण्याचे अधिकार असतील. तसेच ज्या पदावर कायमस्वरूपी समावेशन करण्याचे आहे त्या पदाच्या नियुक्ती प्राधिकरणांना संबंधित कर्मचाऱ्यास कायमस्वरूपी समावेशनाद्वारे नियुक्ती देण्याचे अधिकार राहणार आहेत. विनंतीवरून कायमस्वरूपी समावेशन हा संबंधित कर्मचाऱ्यांचा हक्क नसणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची ज्या संवर्गात ज्या मार्गाने उदाहरणार्थ पदोन्नती, नामनिर्देशन, नियुक्ती झाली आहे त्या कोट्यात पद उपलब्ध असणे आवश्यक असेल. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती सामाजिक आरक्षणानुसार ज्या प्रवर्गात खुला, अनुसूचित जाती जमाती इत्यादी त्या प्रवर्गातील रिक्त पद उपलब्ध असणे आवश्यक आहेत. या संदर्भात 15/5/2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तो डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि शासन निर्णय डाउनलोड करून वाचन करा. काही शंका असल्यास कमेंट करून देऊ शकता. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला